नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 10,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला या सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 29 या ठिकाणी महानगरपालिका आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 या ठिकाणी जिल्ह्यांची एकूण संख्या आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झाली होती? बघा, 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, लातूर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, महादेव डोंगररांगा यांचा विस्तार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? बघा, महादेव डोंगररांगा यांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, महादेव डोंगररांगा यांचा विस्तार प्रामुख्याने सातारा आणि या सांगली या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो। प्रश्न क्रमांक 7 बघा, गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर? गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, गाळणा डोंगर हे धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, खालीलपैकी कोणती नदी आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते? बघा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील, नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम बघा हरिपूर या ठिकाणी होतो। बघा, हरिपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सांगली या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्मी सागर या ठिकाणी आपली या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प धुळे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामधलं ते पक्षी या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, रायगड ते पुणे या महामार्गावर कामिनी हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महालक्ष्मी एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते. प्रश्न क्रमांक 15 बघा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, करबुडे हा बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा तो बोगदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था तर मेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे मेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मेरी ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक साक्षर जिल्हा म्हणजेच मुंबई उपनगर हा जिल्हा सर्वाधिक साक्षर असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? बघा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पश्चिम घाटामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात अधिक जैवविविधता आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडचा प्रदेश बघा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश म्हणजेच पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून या ठिकाणी तो ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 20 बघा, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग? मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पणजी हा 77 या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. नवीन म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो 66 म्हणलं बघा, 66 तर नवीन आहे आणि जुना म्हणलं 17 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना आम्रसरी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने खालीलपैकी कशासाठी वापर केला जातो? महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाचा बघा प्रामुख्याने वापर खालीलपैकी कशासाठी केला जातो? बघा औष्णिक विद्युत ऊर्जा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सौताळा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सौताळा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? सौताळा हा धबधबा बघा सौताळा हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यवतमाळ जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती जमात हे केंद्र शासनाने अतिमागा जमात म्हणून जाहीर केली? यवतमाळ जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे जी केंद्र शासनाने अतिमागा जमात म्हणून जाहीर केलेला आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कोलाम आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? बघा कोकणी ही भाषा बघा कोकणी ही भाषा विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्यामध्ये बोलली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तेलंगणा हे भारतामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? तेलंगणा बघा तेलंगणा विद्यार्थी भारतामधलं हे 29व्या क्रमांकाचं ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कस्तुरी मांजर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा कस्तुरी मांजर बघा कस्तुरी मांजर विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? अंधारी
बघा अंधारी हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा सर्वाधिक सिमेंट कारखाने विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो वसंतसागर जलाशय हे चांदोली या जलाशयाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 7 कटक मंडळे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत? बघा महादेव डोंगर रांगा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 26 ऑगस्ट 1982 चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा 26 ऑगस्ट 1982 चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली हा नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर? मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा मुदखेडचे डोंगर विद्यार्थी मित्रांनो नांदेड या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? देहू आणि आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील देहू आणि आळंदी ही शहरे विद्यार्थी मित्रांनो इंद्रायणी नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील धाराशिव जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? दिसपूर हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी? दिसपूर हे शहर बघा दिसपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये 28व्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणत्या? बघा भारतामधले बघा 28वे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये झारखंड हे भारतामधलं 28व्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा कोकणी भाषा विद्यार्थी गोवा या राज्यामध्ये बोलली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा केटू हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये? केटू हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? केटू बघा केटू विद्यार्थी मित्रांनो बघा काश्मीर हिमालय काराकोरम या रेंजमध्ये विद्यार्थी मित्रांनो केटू हे पर्वत शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोकारो झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बोकारो आणि झारिया तर झारखंड या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? पूर्व रेल्वेचं मुख्यालय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पूर्व रेल्वेचं मुख्यालय विद्यार्थी कोलकाता या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अहमदाबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य बघा सिक्कीम राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण
खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते? बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सन 2000 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठी? जमशेदपूर हे औद्योगिक शहर बघा हे सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम? ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे? तर बघा, वाढीव दूध उत्पादन संकलन यांच्या संबंधीच्या ठिकाणी प्रोग्राम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा, ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, ब्राझिलिया या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पणजी या शहरामध्ये ती कार्यरत संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1942 मध्ये चले जाव चळवळीमध्ये प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते? तर मुंबई हे शहर विद्यार्थी मित्रांनो प्रमुख केंद्र बनले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जमखिंडी कर्नाटक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव? जमखिंडी कर्नाटक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ठिकाणी ते जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, ताराबाई शिंदे यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचे बिस्मार्क सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था बघा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था? दुधगाव विद्यार्थी आश्रम बघा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा, पानिपतचे पहिले युद्ध बघा पानिपतचे पहिले युद्ध विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी 1526 मध्ये पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सामाजिक क्रांतीचे जनक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र? इंडियन ओपिनियन. तर इंडियन ओपिनियन नावाचं वर्तमानपत्र महात्मा गांधी यांचं ते वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 6 ते 14 या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, 6 ते 14 या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.